माझ्या बायकोच्या गालावर लाजेची लाली आली ना की ती अजून सुंदर दिसते. अरे चला आता लवकर. दामिनी मॅडम, मला वाटत होतं त्यापेक्षा जास्त वेळ पुढे गेलाय. तुमच्या सोनूला 4था महिना उलटलाय असं दिसतंय. आणि जर तसं असेल तर ह्या औषधानं तिच्या जीवावर बी बेतू शकतं. एकदा तुमच्या मनाला विचारून बघा हे करायचं का नाही ते. आणि मग सल्ला विचारला नाहीये तुम्हाला. तिच्या जीवावर बेतत असेल तर बेतू दे. एक गेली तर दुसरीच उभी करेन मी. तुम्हाला सांगितले तेवढे पैसे मिळत आहेत ना, पण निघायचं इकडनं. सावी नाईक, खूप माज होता ना तुला तुझ्या हुशारीवर. किती हुशार असलीस ना तरी या घरातली सत्ता माझ्याच हातात आहे. हसताय का? सांगा की. बरं झालं का तुमचं? म्हणजे जरा मदत करा. कधी मी नसली तर तुमच्या पण उपयोगाला येईल. आता काय करू? आता स्टेपनी घेऊन ये. बर. सावी, ते स्टेपनी सुद्धा पंक्चर आहे. काय? अहो पण तुम्ही तर चेक केलं होतं की.
हा म्हणजे मी चेकच करत होतो, पण तेवढ्यात तुम्ही आलात ना, म्हणून मी असं बोलून गेलो, पण चेक करायचंच राहिलं बघा. आता काय करायचं? हेच तर काही सुचत नाहीये. आपण इथंच पंक्चर व्हायचं होता. छे. एकतर इकडे लांब लांब पर्यंत कोणी दिसत नाही. सावी, आता कोण मदत करणार आहे आपल्याला? तुम्ही जरा शांत व्हा. अहो, मदत शोधली ना की नक्की सापडते. जरा धीर धर. मी बघते कोणी मिळते का. तर ही सोबत असली की असलं काहीतरी होणार हे ठरलेलंच असतंय. त्या तिचे सुविचार पण ऐकत बसायचे. हे अवदसा, त्याच्यामुळं माझ्या आयुष्याची सगळी वाट लागली. आईमुळं रे, आईमुळं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायला लागतोय. तिनं सांगितलंय म्हणून, नाहीतर हिचं तोंड बघायची पण इच्छा नाही माझी. तू काय करतेस बा? डॉक्टरांनी काय सांगितलंय? आराम करायचा, काम नाही, फक्त आराम. मी तुम्हाला माहिती आहे, गेल्या काही दिवसात ना खूप त्रास झालाय माझ्यामुळे. तुला खूप चुकीचं वागलो मी तुझ्यासोबत. पण निथू, पण आता ना मला माझी चूक कळली आहे. खरंच यानंतर ना तुला कुठलाच त्रास होऊ देणार नाही मी. निथू, ये बाळी, बस बस. निथू, मी खरं बोलतोय. निथू, तुला आत्ता पण असंच वाटतंय मी हे सगळं खोटं वागतोय? निथू, मी खरं बोलतोय. तुझी शपथ, या बाळा, आपल्या बाळाची शपथ. मुलगा असो मुलगी असो, आहे तर आपलंच बाळ ना. आपल्या प्रेमातून जन्माला येणार आहे. मला तुझ्यावर, बाळावर खूप प्रेम करायचं. हे तुम्ही ठरवलंय. मला स्वतःला बदलायचं आता. ज्या काही चुका केल्यात ना त्या काही बदलू शकत नाही. पण हा, परत अशा चुका करणार नाही. जे काय करेन ना त्यानं या सगळ्या चुका भरून निघतील, असंच काहीतरी करेन. तू
मला खूप काळजी घ्यायची तुझी. तुला काही आवाज आला? कुठं फिरायला जायचं असं काही खाऊच वाटलं तर मला सांगायचं, दुसऱ्या मिनिटाला तुझ्या समोर हजर असणार. नीतू, मला तुझी सगळी लाड पुरवायचंय. मला नाही एक चांगला नवरा बनायचा. असो, तू आराम कर. हा, तू आणि बाल दोघे आराम कर. हा, मी येतो. तुम्ही खरंच हे सगळं बोलताय की नाटक करताय? काय माहित, पण नाटक करताना का होईना तुम्हाला असं बघून खूप बरं वाटलं. देवाच्या कृपेने हे पुढे जाऊन तुटेल असं स्वप्न नसू दे, म्हणजे झालं. ह्या कसल्या पॉलिसीत? ह्यांनी मला याच्याबद्दल कधीच काही सांगितलं नाही. $5,00,000? ₹5,00,000? ते पण ह्यांच्या आणि सामी माणसाच्या नावावर? पण या सामी माणसाला दरवेळी कशाला पाहिजे वाटणे? आता कधी झालं ना, मुजुमदारांची सून काय पण करून मला ही पॉलिसी मिळवायला लागते. आम्हाला मिळालं पाहिजे. दिप्पी, खट तर एवढ्या एवढ्या कपाटासाठी भांडत होतीस. तुझ्या हातात अख्खं गबाड लागले, गबाड. बिचारे सासरे बुवा तर गेले, आता ते काय परत यायचे नाहीत. आणि घरातले पण खुणीच आहे. इतकी वर्ष झाली एवढी चांगली पॉलिसी आहे अशी धूळ खात ठेवलं यांनी. नाही नाही नाही, आता याला धूळ खात ठेवून काही उपयोग नाही. आता याचं सोनं करायला लागते, मलाच काहीतरी करायला लागते. बिचारे सासरे बुवांचा एवढा तरी फायदा झालाच पाहिजे करायला, होय का नाही? थँक्यू. ₹5,00,000. दादा, ओ दादा, थांबा थांबा थांबा. हा, थांबा 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 सावी, ओ काय करताय? थांबा एक मिनिट. दादा, अहो ते पुढे देवीचं मंदिर आहे ना, आम्ही तिकडेच निघालेलो बघा. पण नेमकी आमची गाडीच पंक्चर झाली. तुमच्या ओळखी तिथं जवळपास कोणी मेकॅनिक किंवा टायर रिपेअर करणार कोणी आहे का? अहो मीच मेकॅनिक आहे. मंदिराच्या पुढे माझं गॅरेज आहे. मी आता वाटेत एक माझं काम आहे तिथे करणार आणि गॅरेज मध्ये जाणार. तिथे गॅरेज वरती गेलो एखादं पोरगं पाठवून देतो. म्हणजे आता हे यांचं एक काम उरकून तिथं गॅरेजला पोहोचणार, त्यांचा एक माणूस पाठवणार, मग तो आल्यावर पंक्चर काढणार. किती वेळ जाणार आहे याच्यात? शे.
दादा नाव काय तुमचं? प्रवीण. हा प्रवीण दादा. एक काम करता का? ही माझ्या गाडीची चावी, ही ठेवा तुमच्याकडे. आणि काय ना, इकडे मंदिराच्या जवळच एक हॉटेल आहे, आम्ही तिकडेच थांबणार आहे. तर तुम्ही जरा गाडी रिपेअर करून तिथपर्यंत पोहोचवता का प्लीज? चालते की. थँक्यू. अहो पण आपण कसं जाणार? पहाव मी हराव मन होई काबावर मी लपाव तू झुराव होई असं काबर. घडला कधी समजाना काही ये कसा उंजळी चांदणा. मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जुळला नवा. हे सपन हे पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला. हे मोगऱ्याची दरवाळ श्वासात घुटमळ तुझ्या बाई झालो मी खुळा. घडला कधी समजना काही ये कसा उंजळी चांदणा. मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जुळला नवा. वकील साहेब, काय झालं? पैसे मिळतील ना? हो, चांगली 5 लाखाची पॉलिसी आहे. पण एक प्रॉब्लेम आहे. आयुष्यात कधी कुठली गोष्ट सुखासुखी मिळणार आहे का नाही काय माहिती. काय प्रॉब्लेम आहे? तुमचे सासरे बरेच वर्ष गायब आहेत. आता ते परत येतील का नाही त्याचा पुरावा लागेल. अहो मी आहे का पुरावा? मी सगळ्यात मोठा पुरावा आहे. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली, एवढ्या वर्ष ते आलेच नाहीत कधी. असं नाही, कायदेशीर पुरावा लागेल. ते जेव्हा गायब झाले तेव्हाच्या FIR ची कॉपी, पोलिसांचा रिपोर्ट लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आता येणार नाहीत हे तुमच्या घरच्यांनी मान्य केले आहे असा पुरावा लागेल. एक वेळ पोलिसांकडनं रिपोर्ट आणता येईल, खरं या घरच्यांचं काय करायचं? ठीक आहे, सगळं होईल. मी एका आठवड्याच्यात तुम्हाला सगळं आणून देईन. मग तर मिळतील पैसे. तुम्ही सगळं आणून दिलात तर कंपनीला पैसे द्यावेच लागतील. ओकेच. खरं अजून एक विचारायचं होतं. बोला. ह्या पॉलिसीचे पैसे सगळे जर आम्हाला मिळायचे असतील तर काय करावं लागेल? सावीची संमती लागेल. तसे कायदेशीर संमतीपत्र घ्यावं लागेल त्यांच्याकडून. ठीक आहे, चालतंय. दीपे,
हिरा तू इथं काय करायलास? माझं सोडा, तुम्ही तर काय करायला लागलायसा? मी वकील साहेबांकडे काय काम काढलेस आता? ते दीपा मॅडमना पॉलिसी बद्दल आम्ही येतो. हा चला, बरं झालं आला सा, रिक्षाचे पैसे वाचले. दीपे पण चला. अगं दीपे दीपे कसल्या पॉलिसी बद्दल बोलत होते वकील साहेब? नाही काय नाही हो, ते आपलं असंच. चला आज रात्री जेवायला काय करू? काय चाललंय तुझं? ते फाईल मध्ये काय बघू? तुम्हाला माझ्यावर संशय घेण्याशिवाय दुसरं काय कामच नाही का हो? नुसते कारण हुडकत असते सर, जातेच मी. तू अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. हे बघा, मी काही सुद्धा चुकीचं करत नाहीये. मी जे काही करायला लागले ना ते घराच्या भल्यासाठी करायला लागल्या, कळलं? चला आता, काही तर झडती घेताय माझी. चला. कडाय सावी, एवढं दचकायला काय झाले? सांगू का यांना? खरं हिराच होते ना ती, का तिच्यासारखं कुणी दुसरं होतं? सावी, कसला विचार करताय एवढा? ते असं वाटत होतं की कोणीतरी आपल्या माग आहे. माग कुठं? हे काय इथंच. सावी आहो, कुणीच तर नाहीये. तुम्हाला भास झाला असेल, म्हणजे नवीन जागी आलं ना की कधी कधी होतं असं. सो चिल. चला. मला इरा दिसली तिथं. ही इरा इथं पण आली की काय? भास्कर, हा ज्यूस तुझ्या बायकोसाठी केलाय. तिला हा पाजायचा. नाही प्यायली ना तर तिचं नाक दाबून तिच्या घशात होत. ह्याच्यातलं एक थेंब सुद्धा वाया जायला नकोय. मागच्या वेळेस केला तसा मूर्खपणा केलास ना तर. आई, तू अजिबात टेन्शन घेऊच नकोस. मागच्या वेळेस ना ती 6वी मध्ये आली म्हणून माझा प्लॅन फिक्स काटला. या वेळेस मध्ये यायला ती घरातच नाही. नीताला हा ज्यूस कसा पाजतो ना ते बघच तू.
इरा, त्या इथं कशाला येतील? मी सांगतोय ना, तुम्हाला भास झाला असेल सावी. नाही धैर्य, मी खरं सांगते. अहो मी इथंच कुठेतरी बघितलंय त्यांना. म्हणजे सावी, अहो जाऊ दे की, सोडा की आता. मी सांगतोय ना तुम्हाला, 100% तुम्हाला भास झाला असणार. नाहीतर इरा इकडे कशाला येईल? हे बघा, हे सगळे विचार आता सोडून द्या. इकडे आपण एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करायला आलोय ना. मग बरं, हॉटेल कसं वाटलं? छान आहे, आवडलं. मला माहिती होतं तुम्हाला आवडणार. चला, म्हणजे आवडलं तर आता एक काम करूया ना, एक 4-5 दिवस इकडेच थांबूया मस्तपैकी, आणि निवांत मग जाऊया घरी. काय नाही नाही, आपलं देवदर्शन झालं ना की मग आपण निघून जाऊ. मग नीता वहिनींना बाळ झालं ना की मग आपण सगळेच इथे येऊ राहायला परत. हा, काय वाटलंच मला, तुम्ही काही चेंज होणार नाही. बरं, नंतर जेव्हा यायचं तेव्हा येऊ. पण आता इथं तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले. सरप्राईज? काय? सांगतो ना, सांगून टाकतो. नाही म्हणजे सरप्राईज राहणारच नाही. काय तुम्ही पण, दाखवतो तुम्हाला. चला. हो धैर्य, चला. जायचं कुठे? कुठे घेऊन चाललाय? अहो तुम्ही अहो तुम्ही इथं किचन मध्ये काय करताय? आणि काही पाहिजे होतं तर मला सांगायचं ना, मी दिलं असतं की. तुम्ही नाही, तू बाहेर का आली? तुला आराम करायला सांगितलेलं ना. हो, पण तुम्ही नाही, तू चल, उभं नको. चल, बस चल 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 चल. सांगा तरी कुठं आलोय? आता कळेलच की तुम्हाला. रेडी? हा. सरप्राईज. मिसेस मुजुमदार. साडे नवे नवे बरसे जसे हळूवार चांदणे, हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू.
फोन उचलला नाही तर मग मला तिथे यावं लागेल. काळजी करू नका. तुम्ही जर फोन उचललात तर मग नाही येणार मी. धैर्य. हा? काय झालं? काही नाही, ते एक इम्पॉर्टंट कॉल आहे, उचलायला लागेल. पण इथे रेंज नाही आहे ना, सो मी आलोच. हॅलो. कसं वाटलं सरप्राईज? अजून किती बालिशपणा करणार तीरा? मूर्ख झालात का जरा? मला आत्ताच्या आत्ता सांगा, कुठं आहात तुम्ही? धैर्य, एवढं उतावळ होत आहे मला भेटायला? कळेल मी कुठे येते. हळूहळू सगळं कळेल मला आता. तीरा, हॅलो हॅलो. अरे, मला सांगितलं कामाचा विचार पण करायचा नाही, आणि स्वतः मात्र कामाचे फोन घेत बसले. धैर्य पण ना